मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अटी होत्या, त्याच्यामध्ये आता खूप सारे बदल करण्यात आले आहेत. पहिले जे कागदपत्र होते त्याच्यामध्ये देखील आता बरेचसे कागदपत्र नवीन ॲड करण्यात आले आहेत. कोणत्या कागदपत्राच्या ऐवजी कोणते कागदपत्र आता आपल्याला द्यावे लागणार आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. सर्वात पहिली अट होती म्हणजे आदिवासी प्रमाणपत्राची, म्हणजे डोमेसाईल आपल्याला लागणार होतं. त्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयामध्ये किंवा CSC केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करायला लागत होता. त्या संदर्भात खर्च देखील येत होता. पण आता त्याच्याऐवजी 15 वर्ष जुने रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचा दाखला देखील ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणजे आपल्या डोमेसाईलऐवजी 15 वर्ष जुनं रेशन कार्ड असेल ते चालतंय, ओळखपत्र देखील, मतदार ओळखपत्र देखील चालतंय, जन्माचा दाखला देखील चालतंय आणि शाळा सोडण्याचा दाखला देखील चालतंय. म्हणजे आपल्याला आता आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल काढण्याची गरज नाही आहे. 2.5 लाखाच्या उत्पन्न दाखल्याऐवजी आता पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखल्यातून सूट मिळणार आहे. म्हणजे आता ज्या लाभार्थ्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहेत त्यांना 2.5 लाखापर्यंत उत्पन्न दाखला काढण्याची गरज नाही आहे. या दाखल्यासाठी सुद्धा देखील आपल्या तहसील कार्यालयामध्ये वारंवार चक्रा मारायला लागत होत्या. यासाठी देखील आपल्याला CSC केंद्रामधून अर्ज ऑनलाईन करायला लागत होता. त्याला देखील आपला नवीन खर्च वाढत होता. पण आता ते देखील अट सूट करण्यात आली आहे. त्याच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. तिसरी अट म्हणजे 5 एकर जमिनीची अट काढून टाकण्यात आली आहे. म्हणजे ज्या कुटुंबाकडे एकत्रितरित्या 5 एकर क्षेत्र होतं त्यांच्यासाठी ही अट महत्त्वाची होती. आता ती अट काढून टाकण्यात आली आहे. आता ही देखील महत्त्वाची अपडेट आहे की 5 एकर क्षेत्राची अट काढून टाकण्यात आली आहे. म्हणजे हे देखील शेतकरी आता या योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत. चौथी अट म्हणजे वयोमर्यादा 18 ते 60 ऐवजी 65 करण्यात आली. म्हणजे पहिलं काय होतं 18 ते 60 ही वयोमर्यादा होती. आता 18 ते 65 करण्यात आली. म्हणजे 5 वर्षांनी याच्यामध्ये वाढ झालेली आहे. 5 वर्ष अधिकचा लाभ या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत मिळणार आहे. 5वी अट पाहूया आपण. योजनेच्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की पहिली ही योजना 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत राहणार होती. आता ही योजना 1 जुलैपासून सुरू होणार आहे, ती 31 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. याच्यातच महत्त्वाची अपडेट म्हणजे की जर तुमचा अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये झाला तर देखील तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे देखील मिळणार आहेत. म्हणजे मागच्या महिन्यात देखील पैसे तुम्हाला या मोहरच्या महिन्यामध्ये मिळणार आहेत. हीच 5 अटी महत्त्वाच्या होत्या. या संदर्भात नवीन अपडेट काढून शासनाने माहिती दिलेली आहे. 5 अटी अतिशय महत्त्वाच्या होत्या. याच्यामध्ये आता खूप बदल करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत आता खूप सारे कागदपत्र कमी झाले आहेत. आता या योजनेअंतर्गत अर्ज करताना लाभार्थ्यांना खूप कमी खर्च आणि खूप कमी टाईम लागणार आहे. कारण की रेशन कार्ड हे आता आपल्याजवळ असतंच, त्याच्यामुळे हे कागद काढायला सोपे असतात आणि यासाठी खर्च देखील येत नाही. आता याच्यामध्येच एक महत्त्वाची सूचना म्हणजे की या योजनेअंतर्गत अर्ज करताना 1ही रुपयाचं लागणार नाही असे देखील सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत जर तुम्ही ऑनलाईन करता असताना अर्ज त्यावेळेस कोणी जर तुम्हाला पैसे मागत असेल तर पैसे द्यायची गरज नाही असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर या 5 अपडेट तुम्हाला कशा वाटल्या, याच्यात तुम्हाला कोणती अपडेट चांगली वाटली या संदर्भात नक्की कमेंट करून आपल्याला कळवा. जर तुम्हाला या योजनेचा ऑफलाईन अर्ज पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरून तुम्हाला तो अर्ज मिळून जाईल. तर अशाच महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.